डायरेक्ट स्पायडरमॅन. जय महाराष्ट्र मित्रांनो, प्रोफाईल लाईट बंद होऊन बाई 1 महिना झाला तरी माझून रिपेअर केली नाही मी. सकाळ सकाळी उठून बाई मम्मीच्या इकडे शिव्या खाल्ल्या. रिपेअरिंग करतो बोललो बाई, इकडे सोन्यासारख्या कप्पामध्ये घेतली बाई चाय मारायला. इकडे भरायला तो बाई गाडीवरती जाम माती पडली होती. गाडीला चकाचक केली मग डायरेक्ट बाई अण्णाकडे इकडे वडा घ्यायला. वडा पार्सल घेत होतो बाई. इकडे तेवढं आपला लहानपणीचा मित्र भेटला बाई इकडे शोएब. भावाला हाय बाय गेला बाई इकडे. तेवढं आपल्या पाठीमागं बाई शेखरांना बघा असं लपतोय व्हिडिओ काढतोय म्हणून आपण पार्सल घरी ठेवून बाई डायरेक्ट मंदिरामध्ये. आज काही नेहमीचे नंदी महाराज भेटले नाही आपल्याला. आतमध्ये आलो बाई मंदिरामध्ये. लाईट पण गेली होती, गर्दी पण कमी होती. आज शनी महाराजांचं दर्शन घेऊन इकडे मारुतीचं दर्शन घेतलं. कोणत्याही देवाच्या मंदिरात गेल्यावर मूर्तीच्या डोक्यावरती फुल ठेवू नका, कारण बाई देवापेक्षा मोठं नाही बाई आपण. देवाचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावरती घ्या. महादेवाचं दर्शन घेतलं पाहिजे डायरेक्ट दुकानावरती. एक्सेस वरती बाई मांजर अशी बसली, सगळ्या बापाची गाडी. ऍटिट्यूड बाई नेक्स्ट लेवलचा होता मांजर. मग काय सोडली तिला, आतमध्ये आलो. इकडे तिकिटांचा स्टॉक बाई रिफिल केला सौरभ इकडे. तेवढं तिकडे आपला एक भाव भेटला बाई, व्हिडिओला सपोर्ट करतो बाई. आपल्या भावाला बाई मनापासून धन्यवाद केला बाई. इकडे सौरभ बहिणीकडे लिंबू बांधायचं काम दिलं बाई मला. जरा लिंबू बांधलं बाई. तेवढ्यात आपल्याला इकडे मयुरेश बाई भेटला आपल्याला. दर्शक क्लासला जाताना सायकल आपल्याकडे पार्किंग करून जातो बाई दुकानावरती. आणि बरी बाई आम्हाला पण वाटायचं बाई असं हॉर्न बिन घ्यावा सायकलीला. आमच्या घरातली बाई एवढी कधी इज्जत दिली नाही आम्हाला. केस बाई तुमची पांढरे झाले असेल ना बाई, दुकानावरती आणि मेहंदी घेऊन जावा बाई. प्युअर आयुर्वेदिक मेहंदी बाई, एकदम टॉप मेहंदी ब्लॅक. घरी आलो बाई. इकडे आत्याने बाई साबुदाण्याचे वडे बनवले होते. ताटामध्ये जेवढे सगळे दिसतात बाई वडे, तेवढे एक ते तुमच्या भावाने बाई खाऊन टाकले. इकडे फिनिश. जाम मोठा शॉट झाला बाई, डोकाच फिरला माझा इकडे. 12 प्रोच्या मागे बाई स्पायडरमॅन उठला डायरेक्ट. नॉर्मली मोबाईल टच झाला बाई टेबल, डायरेक्ट क्रॅकच गेला बाई. इथं घरी आलो तो बाई जेवणामध्ये डाळ भात होता. मग काय आलो दर्शा पाहिजे दुकानामध्ये. लोणचा घेतला पाहिजे आणि कॉफीचा पण स्टॉक घेतला पाहिजे रिफिल करायला. इकडे जेवण करून बाई निघालो होतो दुकानावरती. गार्डन मध्ये बघतो तिकडे मॅच होत्या कबड्डीच्या. 1-2 डाव बघितलं बाई मी. तिकडे निघालो बाई दुकानावरती जायला. जर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक, कमेंट, फॉलो करा भावांनो. सबस्क्राईब पण करून जावा.